हाय हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? मस्तच असाल. आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस. आजचा कलर आहे ग्रीन. तर मग माझा असं काही प्लॅन नव्हता घालायचा, पण अचानक आमच्या शेजारच्या काकूंनी हळदी कुंकाला बोलवलं आणि आग्रह केला की तू मस्त साडी घालून ये ग्रीन कलरची. तर मग ही माझ्याकडे एक साडी होती, पण तिचं ब्लाऊज वगैरे काय स्टिच नव्हतं केलं, म्हणून मग मी काय केलं, मल्टी कलरचं ब्लाऊज घातलं. त्याच्यावर असे छोटूसे म्हणजे हे 2-3 ऑप्शन्स होते माझ्याकडे, पण इतकं हेवी नको म्हटलं. दुसऱ्यांच्या घरचं हळदी कुंकू आहे, आपल्या नाही. म्हणून मग मी हे छोटेसे क्यूटसे इयरिंग सिलेक्ट केले. आणि हे माझ्या नकटुबाईचं बघा, लिपस्टिक पाहिजे, हे पाहिजे. माझी मेकअपची बॅग काढली की तिचं माझ्या आधी ती इतकी एक्सायटेड असते की तिला हे सगळं वापरायचं असतं, सगळं घ्यायचं असतं. हे बघा कसे दिसत आहेत माझे हे छोटेसे क्यूटचे इयरिंग्स. आणि हेअरस्टाईल वगैरे करत बसायला काही वेळच नव्हता एवढा, कारण त्यांनी मला खूप अर्जंट बोलवलं होतं. मग कसं तरी आवरलं मी. तसंच चंपू दिसते ना थोडंसं, कारण माझे केस खूप लांब झालेत. फ्रंटला काहीच नाही, त्यामुळे फोरहेड जास्त असल्यामुळे ठीक आहे. मी काय केलं, थोडंसं मॉइश्चरायझर लावलं. मॉइश्चरायझर लावताना शूट घ्यायचं राहूनच गेलं. त्याच्यानंतर डायरेक्ट मी कन्सिलर माझ्या जे स्किन टोनला मॅच करतं ते कन्सिलर लावून टाकलं. ते बघा, तुम्ही बघताच आहे माझ्याकडे फाउंडेशन ब्रश वगैरे सगळं आहे. तर मग मी त्याने ते व्यवस्थित लावून घेतलं, अप्लाय केलं. आणि सकाळीच ते काजळ वगैरे लावलं होतं, त्यामुळे दुसरं लावायची काही गरज नव्हती, कारण ते निघालं नव्हतं वॉटरप्रूफ असल्यामुळं. त्याच्यानंतर मग हे शुगरचं माझ्याकडं लूज पावडर आहे, तेच वरून मग मी व्यवस्थितपणे लावून घेतलं. आणि तुम्ही फरक बघू शकता किती एकदम छान दिसतोय माझा फेस. माझ्याकडं कन्सिलर आता हे कोणते FS29, FS29 आहे. हे सुप्रा पॅलेट आहे. त्याच्यानंतर मग मी ही ऑनलाईन एक लिपस्टिक मागवली होती, एकदम खूप न्यूड शेड आहे खूप. आणि मोस्टली छोटे फंक्शन असतील आणि इथल्या शेजारी वगैरे कुठे जायचं असेल तर मग मी हीच लिपस्टिक लावते, जास्त डार्क लावत नाही. तर छान दिसत होती ही लिपस्टिक पण. आणि स्वतः माझा व्हिडिओ शूट करते आहे, कारण दिवी मला ट्रायपॉड वगैरे लावला ना, तर ट्रायपॉडचं आणि मोबाईलचं काही खरंच नसतं. तर कशी दिसते मग मी ह्या ग्रीन साडीमध्ये, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे जे मी गळ्यात घातलं आहे माझ्या, ते आम्ही आमच्या म्हणजे आता त्याला घेऊन 1-2 वर्ष झाले, पण मी ते काही यूज नव्हते करत. श्वेता म्हटली म्हणून फक्त फोटोसाठी घातलं आहे. त्या शेजारी घरी जाताना मी काढून ठेवलं. आणि हा माझा स्लोमो तुम्हाला कसं वाटतो आहे? बॅकग्राऊंडला जे काही शू रॅक आणि बाकी डस्टबिन वगैरे दिसते ते इग्नोर करा, कारण हे सगळ्यांच्याच घरी असेल कदाचित. हे बाहेरच्या एरियामध्ये आहे आमच्या. हे आमच्या शेजारच्या प्रियाताई आहेत, ती काव्य आहे. आणि ही दिवला खूपच काव्य आवडते. ती तिला इतक्या प्रेमाने काऊ काऊ म्हणत असते. म्हणजे इथं बोलवलं तर ते बोलवलं, तिथं आम्ही गेलो आणि तिथे पूजा चालू. हिरण्यावर्णं हरिणीं सुवर्ण मला बाई जायचं सत्वरी ग तुळजापूरच्या बाजारी. कोल्हापूरला जाईन ग साडी चोळी घेईन. कोल्हापूरला जाईन ग साडी चोळी घेईन. अंबिकेला वालीला लवकर परत येईन. अंबिकेला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.